मी शलाका भालेराव नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्या परिवारातर्फे आणि माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। नववर्ष सर्वांना चांगलं जावो यासाठी मी आज यावर्षी पहिली माझी रेसिपी घेऊन येत आहे पुरणपोळी। आणि त्यासाठी मी हे मैदा आणि गव्हाचं पीठ एकत्र मळून घेतलंय, तुपाचं मोहन घातलंय, थोडंसं मीठ घातलंय आणि ही पारी मी आता अशी गोल करते आणि त्यामध्ये मी चण्याच्या पिठाचं नाही बनवलेलं आहे। ही चण्याची डाळ उकळवून मिक्सरमध्ये वाटून त्याच्यामध्ये सुंठ, वेलची, गूळ टाकून हे सारण बनवलेलं आहे। ते आता मी हा सारणाचा गोळा याच्यात टाकते आणि पारी अशी अशी बंद करते आणि तुम्हाला पुरणपोळी करून दाखवते साजूक तुपातली। तवा मी गरम करायला ठेवलेला आहे, आता मी वळल्यावर तुम्हाला दाखवते। हे पहा, मी आता याच्यामध्ये पारीमध्ये सारण भरले, थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलंय, मैद्याचं घेतलंय, गव्हाचंही घेऊ शकतो पण मी थोडंसं आहे तर मैद्याचं घेतलंय आणि अलगद हाताने पोळी लाटायची आणि मी तवा तापत ठेवलेला आहे आणि साजूक तुपावर भाजायची। मी अलगद हाताने मी लाटत आहे। पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवेल नंतर। पूर्ण सारण आतमध्ये अशी दिसली पाहिजे दोन्ही साईडने। तर मी तवा आहे त्याच्यात ठेवलंय आणि कडेने साजूक तूप टाकते। साजूक तुपामध्ये खूप छान लागते तिची चव आणि ही पौष्टिकही आहे। नवीन वर्षी घरात गोडधोड काही बनवतो आपण, त्यामध्ये मी आज पुरणपोळी बनवण्याचा बेत केलाय। यासोबत आमटी, भात, जिरा राईस आणि मुगाची मोडालेल्या मुगाची भाजी अलगद परतायचं। कढईने शिजतं, थोडासा मी आधी बारीक केला होता, आता मोठा करते थोडासा। अशी फुगते मग पोळी छान, पीठही छान मळलेलं असेल, सारणही व्यवस्थित झालं असेल तर खूप सुंदर होते, दिसायलाही सुंदर आणि खायलाही चविष्ट। आम्हाला जास्त शेकलेली आवडते, त्याच्यामुळे मी तशीच दाखवणार आहे तुम्हाला। आपण आपल्याला आवडते तशी भाजावी। आणि हा नवीन तवा आहे तर त्याचं उद्घाटन आणि पहिली पोळी त्याच्यातच बनवते। दिली की नाही छान टुम्म। दोन्ही साईडने छान कपूस भाजली। गॅस बारीक करते। अशी शेकलेली पुरणपोळी खूप छान लागते, पौष्टिक, रुचकर। ॲल्युमिनियम फॉइलमध्ये ठेवली जेणेकरून जेवेपर्यंत ती छान गरम गरम राहील। पुरणपोळी